हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनच्या आपल्या आजच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत सेंट्रल डोग्माची प्रोसेस. सो ह्या प्रोसेसला शिकण्याच्यासाठी जी बेसिक तयारी तुमची लागणार होती ती म्हणजे डीएनए म्हणजे काय, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं, न्यूक्लिओटाइड्स, आरएनएचे प्रकार, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन, हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं, राईट. सो ती प्रिपरेशन आपण ऑलरेडी करून घेतली. तो व्हिडिओ बघितल्याशिवाय आजचा व्हिडिओ बघायला तुम्ही घेऊ नकात, कारण समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतं ह्यासाठी. सो ती एक लिंक आहे, कनेक्टिव्हिटी असते. कधीही कुठलंही लेक्चर असं मधनं सुटलं आणि बघितलं असं शक्यतो करत जाऊ नका. आधीचं लेक्चर बघितल्याशिवाय पुढचं लेक्चर शक्यतो समजायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं म्हणून. सो सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस काय आहे आज आपण डिटेल बघूयात. बेसिकली ही प्रोसेस आहे ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स वेगवेगळे तयार होतात, कशासाठी होतात तर आपल्या बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग असतं ते फंक्शनिंग प्रॉपरली होण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्या बॉडीला प्रोटीन्स लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. आपण ह्या वर्षी डिटेल शिकणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल समजा आपल्या स्किनचं स्ट्रक्चर किंवा स्किन, डोळे, केस, आपले कंप्लीट बॉडी जी आहे ती, त्याचा कुठलाही पार्ट हा नवीन फॉर्म व्हायचा असेल किंवा त्याचं रिपेअरी वगैरे व्हायची असेल तर सगळ्यासाठी जे आवश्यक असतात ते प्रोटीन्स असतात. ठीक आहे, हे डोक्यात ठेवा पहिल्यांदा. आणि मग ते प्रोटीन्स फॉर्म होण्याचे ना एक रेसिपी असते, एक कोड असतो स्पेसिफिक असा. आणि तो सगळं इन्फॉर्मेशन आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ती सगळी इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर असते तर आपल्या डीएनए मध्ये. डीएनए कुठं असतो, जीन्स. म्हणून पहिले 2 लेक्चर्समध्ये मी ते सगळं तुम्हाला डिटेल सांगितलेलं होतं. सो डीएनए आपले सेलमध्ये असतो, सेलच्या आतमध्ये डीएनए, डीएनएच्या आतमध्ये जीन्स प्रेझेंट असतात. इथंपर्यंत आपण बघितलं. आता ते जे जीन्स बनले ते न्यूक्लिओटाइडचे बनलेले आहेत, राईट. आणि ऐका, तो जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो जीन्स मधला, दॅट स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड डिसाइड्स द रेसिपी फॉर द स्पेसिफिक प्रोटीन. म्हणजे बघा, आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की काही कॅरेक्टर्स आपल्याला आईकडून जसेच्या तसे येतात. फॉर एक्झाम्पल डोळ्याचा रंग, आईकडून ते जीन्स आपल्याकडे जसेच्या तसे आले म्हणून आपल्या डोळ्यांचा रंग आईसारखा झाला. म्हणजेच ते जीन्स आले म्हणजेच काय, त्या जो डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे एटीजीसीचा जो आपण बघितला, तर तो जसाच्या तसा आपल्यामध्ये आला. म्हणून त्या डोळ्यांच्या रंगासाठीचं जे काही प्रोटीन होतं किंवा त्याच्यासाठीचे जे कोड होते ते जसेच्या तसे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज झाले. तो सिक्वेन्स जर काही बदलला तर मग आपल्या बॉडीमध्ये वेगळं काहीतरी स्ट्रक्चर तयार होईल. स्किन तयार व्हायची असेल तर त्यासाठीचं प्रोटीनचा सिक्वेन्स, जीन्सचा किंवा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स हा डिफरंट असतो. केसांच्या स्ट्रक्चरसाठीचा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स वेगळा असतो. सो आपली बॉडी मधलं प्रत्येक स्ट्रक्चर फॉर्म व्हायचं असेल तर देअर इज नेसेसिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आणि ती प्रोटीनची रेसिपी, तो सिक्वेन्स हा कुठं प्रेझेंट असतो बघा. आता इथून कहाणी में ट्विस्ट येणार आहे. तो कुठं सिक्वेन्स प्रेझेंट असतो, इन टू द न्यूक्लियस. जीन्स कुठं असतात, डीएनए मध्ये, डीएनए न्यूक्लियस मध्ये ना. पण मज्जा अशी आहे की प्रोटीनचं सिंथेसिस मात्र न्यूक्लियस मध्ये होत नाही, ते होतं सायटोप्लाझम मध्ये. आता मला सांगा, आपल्या बॉडी मधला जो डीएनए आहे तो काही न्यूक्लियस मधनं सायटोप्लाझम मध्ये येणार का? नाही येणार. आरएनए, जे 3 प्रकारचे आरएनए आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले होते, mRNA, rRNA, tRNA, तर त्यातले rRNA, tRNA हे सगळे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात, न्यूक्लियस मध्ये कोणी नसतं. मग पंचायत आली की नाही आता सांगा. म्हणजे डीएनए प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये, प्रोटीन सिंथेसिस होणार सायटोप्लाझम मध्ये, सगळी ती प्रोटीनची रेसिपी मात्र आहे न्यूक्लियस मध्ये, आणि तयार कुठं होणार आहे ते सायटोप्लाझम मध्ये. मग आपल्या बॉडीनं एक मेकॅनिझम अशी डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तो जो डीएनएचे 2 स्ट्रँड्स होते त्या 2 स्ट्रँड्स पैकी ते जे नायट्रोजन बेसेस जे असतात त्यांच्या ज्या जोड्या असतात ना, तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक असा शब्द आहे. त्या जोड्यांना, नायट्रोजन बेसेसच्या ज्या जोड्या असतात त्यांच्या जोड्यांना म्हणतात, हे लक्षात ठेवा हा, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग.
कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणजे काय? तेच जे मग तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलं ना, सी ची जोडी ऑलवेज जी सोबत होते, ए ची जोडी ऑलवेज टी सोबत होते, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. हा शब्द सारखा सारखा येणार आहे, लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग काय आहे? ए टी सी जी च्या जोड्या तयार होणं इज कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. आणि मग ह्या जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे तो ठरलेला असतो. म्हणजे समजा मला जर कळालं की डीएनएच्या एकाही स्ट्रँडमध्ये काही जो सिक्वेन्स आहे, फॉर एक्झाम्पल आता हे डीएनएचे 2 स्ट्रँड्स आहेत ना, हे 2 स्ट्रँड्स जेव्हा हे प्रोटीन सिंथेसिस होणार असतं ना, तर त्याच्या आधी ही जी सेंट्रल डोग्मा प्रोसेस मध्ये आपण म्हणू, ह्या डीएनएचे 2 स्ट्रँड्स हे असे न राहता दे गेट सेपरेटेड लाईक दिस. प्रत्येक प्रॉपर शिडीसारखं ते सेपरेट होईल. आता बघा मी काय सांगते. समजा मी जर म्हटलं ह्या डीएनएच्या एका स्ट्रँडवरती इथं ए आहे, इथं जी आहे आणि इथं सी आहे, असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर ऑब्व्हियसली तुमच्या डोक्यात आता आलं का बघा, की म्हणजेच याचाच अर्थ मॅडम इकडच्या स्ट्रँडवरती टी आहे, या स्ट्रँडवरती सी आहे, या स्ट्रँडवरती जी आहे. हे आलं तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात. म्हणजे मला दोनही न्यूक्लिओटाइड पैकी कुठल्या तरी एखाद्या न्यूक्लिओटाइडने स्ट्रँड्स पैकी कुठल्या तरी एखाद्या स्ट्रँडवरती असणारा न्यूक्लिओटाइडचा जो हा नायट्रोजन बेसिसचा जो सिक्वेन्स आहे किंवा न्यूक्लिओटाइडचा म्हणू आपण सिक्वेन्स कळाला की त्याच्यावरून मला दुसऱ्या स्ट्रँडवरती काय आहे हे कळतं, आपोआप कळतं. जसं ते आपल्याला कळतं तसंच सेलला पण कळणार. सो बघा आता मी काय सांगते, ही सेंट्रल डोग्माची प्रोसेसची मी सुरुवात इथून एक्सप्लेन करते तुम्हाला, हे डोक्यात घ्या. सो सेंट्रल डोग्मा प्रोसेसमध्ये काय होणार आहे, बेसिकली इट इज फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. कोण तयार करतोय? डीएनए तयार करतोय. कसा तयार करतोय? तर तो स्वतः काही न्यूक्लियस मधून बाहेर येणार नाही. सो व्हॉट दिस डीएनए डज, तो आपल्या 2 स्ट्रँड्स पैकी एका स्ट्रँडवरच्या न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स आहे त्याची एक कॉपी बनवतो. ती कशी बनवतो ते तुम्हाला मी ह्या प्रोसेसमध्ये डिटेल सांगेन. सेंट्रल डोग्मामध्ये तेच आहे. डीएनए आपल्या 2 स्ट्रँड्स पैकी आयदर हा किंवा हा कुठला तरी एक स्ट्रँड, दोन्ही नाही, कारण एक कळालं की आपल्याला आपोआप दुसऱ्या स्ट्रँडवरती काय आहे हे कळणार. सो दोन्ही पैकी कुठला तरी एका स्ट्रँडवरचा सिक्वेन्स त्याची कॉपी डीएनए बनवतो आणि त्या कॉपीला म्हणतात mRNA, म्हणजेच मेसेंजर आरएनए. जो आपण शिकलो ना लास्ट टाइम की मेसेज घेऊन येतोय तो काहीतरी. मग कसला मेसेज? तर हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असा असा आहे, तो मेसेज घेऊन येतो आणि तो मेसेंजर आरएनए तयार झाल्यानंतर तो न्यूक्लियसमध्ये तयार होतो पहिल्यांदा बेसिकली, आणि न्यूक्लियसमध्ये तयार होऊन मग तो पुढे सायटोप्लाझम मध्ये जातो. सो mRNA बेसिकली तयार होतो न्यूक्लियसमध्ये अँड देन इट मूव्स टू सायटोप्लाझम. आणि मग हे तिघही मिळून, तिघ कोण? mRNA, tRNA आणि rRNA, हे तिघ मिळून मग प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस करतात. हे मी सांगत असताना एक खूप भारी एक्झाम्पल दर वेळेस सांगते की समजा आपण सगळे तुम्ही तुमचे फ्रेंड्स मिळून एखादी असं एक तुमच्यापैकी कोणीतरी एखादा मास्टर शेफ असतो आणि मग त्याला ते खूप एखादा पदार्थ छान करायला जमत असतं. समजा मंचुरियन बनवायचं आहे. सो तुम्ही मित्र मिळून ठरवता, मित्रमैत्रिणी वॉटेवर, की आपण हे आता 5-6 जण मिळून काय करूयात, आज मंचुरियन बनाएंगे. हा, तर तू मस्त बनवतो, तू मंचुरियन बनवायचं, आपण सगळं सामान घेऊन येतो आणि आपण आज बनवूयात. मग तोपर्यंत असं काहीतरी होतं, घरी भांडण होतं आणि मग ह्याची आई काय म्हणते, बाबा नाही मी तुला काय घरातनं बाहेर सोडणार नाही, काय नाही, मंचुरियन वगैरे काही नाही बनवायची, गप घरात बसायचं. दार बीर बंद करून ठेवते, मोबाईल जप्त करते आणि बस काही नाही करायचं, बस मुकाट्यानं अभ्यास करत. असं आता आली पंचायत. इकडे ह्या मुलांना काही माहित नसतं हे, तर त्यांनी सगळं सामान तर गोळा केलेलं असतं, पण बनवायला कुणाला येते? कुणालाच येत नाही. मग काय करायचं? आता ते खाली तुमच्या इथं आलेत, पण आता तर दार तर बंद आहे, तुम्हाला काय जाता येत नाही. मग तुम्हालाच दया येते, बाबा मला नाही जमत आहे जायला, पण ऍटलिस्ट त्याने साहित्य एवढं आणले तर ते काही वाया जायला नको. मग त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? तर तुम्ही काय कराल, एखाद्या कागदावरती ती रेसिपी लिहाल आणि खिडकीतनं हळूच
टाकाल, एवढं तर तुम्ही करू शकता ना तुमच्या मित्रासाठी. मग तुमचे मित्र काय करतील, ती जी काही तुझी रेसिपी आहे तुम्ही लिहून दिलेली ती वाचतील आणि त्याप्रमाणे ते बनवतील आणि खातील. सो सेम थिंग्स हॅपन हिअर. डीएनए न्यूक्लियस मधून बाहेर येऊ शकत नाही, पण प्रोटीनची सगळी रेसिपी मात्र कुणाकडे आहे, डीएनए कडे, राईट. सो डीएनए काय करतो, त्याची जो काही मेसेज आहे म्हणजेच न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स त्याची कॉपी बनवतो. त्या कॉपीला म्हटलं mRNA आणि मग ती मेसेज घेऊन तो mRNA येतो न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आणि मग ते तिघं mRNA, tRNA आणि rRNA मिळून प्रोटीन स्पेसिफिक बनवतात. कसं बनवतात आपण डिटेल बघूयात. सो बेसिकली पहिलं जे आहे हेरिडिटीची ही डेफिनिशन ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेली होती. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स व्हाया जीन्स. एखादं कॅरेक्टर पेरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतं, पण ते कुणामार्फत होतं, जीन्स मार्फत होतं. आता जीन्स म्हटलं की न्यूक्लिओटाइडचं सिक्वेन्स हे तुमच्या डोक्यात फिट बसलंय का बघा, तर मग तुम्हाला हा विषय समजला म्हणायला हरकत नाही. आता मग हा हेरिडिटीचा स्टडी कशासाठी एवढं घाट घालायचं, काय गरज आहे, तर बेसिकली जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे मोनोजेनिक आणि पॉलिजेनिक डिसऑर्डर्स ज्या आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲबनॉर्मॅलिटीज आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, जो जन्मापासून काही व्यंग, काही आजार आपल्याला लागतात, असू शकतात, तर त्या सगळ्याला आपल्याला अवॉइड करता येऊ शकतं जर आपल्याला प्रॉपर या हेरिडिटी म्हणजे हे ट्रान्सफर होतात कॅरेक्टर्स म्हणजे कसे होतात, काय होतात हे जर आपल्याला कळलं ऑब्व्हियसली, तर मग आपण त्याच्यावरती काहीतरी इलाज करू शकतो, राईट. सो मेन हेतू तोच आहे की डायग्नोसिस ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. हेरिडिटरी म्हणजे जे अनुवंशिक आजार असतात, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते ना, मोनोजेनिक पॉलिजेनिकचे वेगवेगळे एक्झाम्पल्स, तर ते डिसऑर्डर्सचं डायग्नोसिस करणं, डायग्नोसिस करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं, बरोबर ना. जसं की आपण इव्हन डायबिटीस पण म्हणतो, हा देखील एक प्रकारचा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ब्लड प्रेशर जेनेटिक डिसऑर्डर आहे, राईट. मग ते एकदा आपल्याला डायग्नोसिस झालं, मग आपण त्याला त्याची ट्रीटमेंट करू शकतो. जर आपल्याला हेच माहिती नसतं की का डायबिटीस का होतोय, तर आपण त्याच्यावरती इलाज करू शकलो असतो का, नसतो करू शकलो. सो ते सगळा जो सगळा स्टडी आहे, इट इज ऑल इन्क्लुडेड इन हेरिडिटी. ठीक आहे, तर त्याच्या स्टडीमध्ये हे आपल्याला सगळं कळतं. ते डिसीजेस होऊ नयेत यासाठी आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, जसं आपण लास्ट टाइम आपण सिकल सेल अनिमिया शिकलो होतो 9वी मध्ये. सो सिकल सेल अनिमिया एखाद्या याच्यात होऊच नाही यासाठी आपण काय करू शकतो, तर ते जे कॅरियर्स आहेत, बरोबर, कॅरियर आहेत किंवा ऍक्च्युअली ज्यांना सिकल सेल झालेला आहे, तर त्यांच्यासोबत लग्न नाही केलं किंवा त्यांनी प्रॉपर काळजी घेतली, त्याच्यासाठीच्या फॉलिक ऍसिडच्या, झिंकच्या वगैरे गोळ्या घ्यायचं ते पण आहे ना, आपण बघितलेलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या थ्रू आपण एखादा जो जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला झालेला असेल, होऊ शकेल किंवा होणार असेल, त्याची आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये. ह्या हायब्रिड व्हरायटीज आपण 9वी मध्ये शिकलो, ह्या वर्षी पण शिकायच्या आहेत. त्या हायब्रिड व्हरायटीज कशा तयार होतात, हा देखील पार्ट आपल्याला जर स्टडी करायचा असेल, तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट कसं होतात हे पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. तरच आपण हा सगळा स्टडी प्रॉपरली करू शकतो. म्हणून त्याहीसाठी हेरिडिटीचा स्टडी इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, तर हायब्रिड क्रॉप्स, हायब्रिड व्हरायटीज बनवणं. त्यानंतर मायक्रोबियल यूज इन प्रोसेसेस. यावर्षी आपल्याला तो डिटेल पार्ट शिकायचा आहे की मायक्रोब्सचा वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये, जसं अँटीबायोटिक बनवण्यासाठी, व्हॅक्सिन्स बनवण्यासाठी, ब्रेड वगैरे बनवण्यासाठी आपण बघतो, वेगवेगळे बेवरेजेस असतात जसं की कॉफी किंवा वाईन यासारखे बेवरेजेस वगैरे बनवण्यासाठी मायक्रोब्सचा यूज आपण करून घेऊ शकतो. मग त्यामध्ये सुद्धा हेरिडिटीचा स्टडी आला ना रे, की कोणते कॅरेक्टर्स ते मायक्रोब्स म्हणजे त्याच्यामध्ये काय युजफुल ट्रेट्स इन्क्लूड केले गेले किंवा व्हॅक्सिन्स कशा पद्धतीनं प्रोड्यूस करतात, तिथं देखील हा स्टडी महत्वाचा आहे. सो ओव्हरऑल ह्युमनचं जे वेलबिईंग आहे, आपलं वेलबिईंग, इट ऑल डिपेंड्स ऑन द स्टडी ऑफ हेरिडिटी. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आपल्याला करायचा आहे. आता ह्या चॅप्टर मधल्या पुढच्या महत्वाच्या पार्ट मध्ये वळूयात की ज्याच्यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला बरेचदा प्रश्न विचारले जातातच.
आणि तो म्हणजे हा तुमचा ऍक्च्युली तुमच्या टेबल, तुमच्या पुस्तकाचं जर पहिलंच पान आहे त्या चॅप्टरचं, जर तुम्ही बघितलं तर ते असं एका पॅरेग्राफच्या ह्याच्यावरती दिलेला आहे, फॉर्म मध्ये तुम्हाला तो सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला सोपी जावी यासाठी मी त्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलंय. सो इथं काही सायंटिस्ट आहेत, त्यांचे कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या फील्डमध्ये त्यांनी रिसर्च केलेला आहे ते दिलंय आणि त्यांची डिस्कवरी काय, त्या फील्डमध्ये स्टडी करून त्यांनी काय डिस्कवर केलं असा हा सांगणारा हे आहे. मोस्टली इयर विचारले जात नाहीत. सो ह्या इयर सोडून बाकीचे हे जे 3 आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत. सो हा चार्ट आणि इथं ह्या चार्टमध्ये दिलेले जे प्रत्येक सायंटिस्ट आणि त्यांचे रोल आहे ते तुम्हाला आलेच पाहिजे. सो सगळ्यात पहिले सायंटिस्ट आहेत मेंडेल. तुम्हाला आपण 9वी मध्ये ह्यांची ओळख झाली आहे. ग्रिगर जॉन मेंडेल हे सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं होतं, पी प्लांट एक्सपेरिमेंट आपण नाही का मोनो हायब्रिड डाय हायब्रिड क्रॉस शिकलेलो, तर ते पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हटलं जातं नाही का. त्याच्यात आपल्याला होतं बघा की केवळ एक्सटर्नल फीचर्स वरून ते जे पी प्लांट होतं त्याची फुलं कशी, फुलांचा रंग कसा, उंची कशी, आलेल्या बियांचा आकार वगैरे ह्याच्यावरती आधारित, ह्या ऑब्झर्वेशन्स वरती आधारित त्यांनी काही लॉज बनवलेले होते आणि ते इतके करेक्ट होते की कोणत्याही प्रकारचा मायक्रोस्कोप वगैरे न वापरता सुद्धा त्यांनी ते जे काही लॉज सांगितलेले होते ते आत्ता सुद्धा आपण जसेच्या तसे त्याच्यात कोणतेही चेंजेस न करता यूज करतो. म्हणजे ते इतकं जास्त ॲक्युरेट ऑब्झर्वेशन्सच्या आधारे त्यांनी तो स्टडी आणि ते सगळं मांडलेलं होतं आणि म्हणून त्यांनाच पायोनियर ऑफ किंवा फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हणतात. सो तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हु इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स किंवा हु इज कॉल्ड ॲज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं. आणि त्यांचं डिस्कवरी काय आहे तर पी प्लांट एक्सपेरिमेंट हे आपण बघितलेले होते. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहेत ह्युगो डिव्हरिस. ह्युगो डिव्हरिस, उच्चार येत नसतील सरळ मराठीतून असं लिहून घ्यायचं ह्युगो डिव्हरिस असं. त्यांनी म्युटेशनचा स्टडी केलाय. म्युटेशन काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे येणार आहे आपल्याला. म्युटेशन म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये सडन होणारे चेंजेस, त्याला म्युटेशन म्हणतात. आणि जे सडन चेंजेस का होतात, एखाद्या कॅरेक्टर अचानक का एक्सप्रेस होतं किंवा का निघून जातं वगैरे, तर त्याच्या मागचे रिझन्स सांगणारे हे सायंटिस्ट होते ह्युगो डिव्हरिस. त्यांनी म्युटेशन, सो म्युटेशन म्हणलं की ह्युगो डिव्हरिस. तिसरे सायंटिस्ट आहेत वॉल्टर अँड सटन. सुटॉन वगैरे असं म्हणायचं नाही, सटन. त्यांनी क्रोमोझोमचा स्टडी केला ग्रास हॉपर मधल्या. सो वॉल्टर अँड सटन म्हणलं की क्रोमोझोम, वॉल्टर अँड सटन क्रोमोझोम, ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. नेक्स्ट सायंटिस्ट आहेत ओसवाल्ड ॲव्हरी. उच्चार बघा, ओस्टवाल्ड वगैरे करायचं नाही, ओसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लिओइड. ओसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी, कॉलिन मॅक्लिओइड या तिघांनी डीएनएचा स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए, हे ह्या 3 सायंटिस्टनी सांगितलं. देन कम्स फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनार्ड. फ्रँकोइस जॅकब आणि जॅक मोनार्ड ह्या 2 सायंटिस्टनी प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल बनवलं आणि मॉडेल बनवलं. सो हे लक्षात ठेवायचं, म्युटेशन ह्युगो डिव्हरिस, वॉल्टर सटन क्रोमोझोम्स, ओसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी, कॉलिन मॅक्लिओइड डीएनए, फ्रँकोइस जॅकब, जॅक मोनार्ड प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल आणि मेंडेल फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. सो येस, हे झालं. आणि आता मी तुम्हाला जे मगाशी सांगितलेलं होतं तो पार्ट, सेंट्रल डोग्माची प्रोसेस जी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केली. सो पहिल्यांदा काय करतं डीएनएचं रेप्लिकेशन होतं. रेप्लिकेशन म्हणजे काय तर एक्झॅक्ट कॉपी, त्याच्याकडे जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स मगाशी तुम्हाला नाही का बोललं 2 स्ट्रँड्स जे आहेत त्याच्यापैकी एकाची कॉपी तो तयार करतो. सो डीएनएचं रेप्लिकेशन होतं, मग ट्रान्सक्रिप्शन होतं. डीएनए पासून आरएनए आणि स्पेसिफिकली तर आरएनए जर कोणता तर mRNA तयार होण्याची प्रोसेस त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि मग आरएनए पासून प्रोटीन तयार करण्याची प्रोसेस त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. आणि त्यातच अजून एक प्रोसेस इन्क्लूड होते ट्रान्सलोकेशन. सो सेंट्रल डोग्मा ही जी प्रोसेस आहे ही बेसिकली 3
वेगवेगळ्या प्रोसेसचं कॉम्बिनेशन आहे. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. मगाशी सांगितलेली इन्फॉर्मेशन, इट एक्सप्लेन्स द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA. सो बेसिकली सेंट्रल डोग्माची डेफिनिशन जर तुम्हाला विचारली तर ही आहे, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA. DNA न प्रोटीन सिंथेसिस केलंय, बट थ्रू RNA. स्वतः नाही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला, त्यानं फक्त त्याची रेसिपी सांगितली आणि त्याची रेसिपी वाचून बाकीच्या 3 RNA मिळून प्रोटीन सिंथेसिस केलं, आणि ही सगळी प्रोसेस असते, त्याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. ठीक आहे. सो जेव्हा तुम्हाला सेंट्रल डोग्मावरती नोट विचारली जाईल, राईट अ शॉर्ट नोट ऑन सेंट्रल डोग्मा, तर तुम्ही हे सगळं लिहाल. त्याच्यात 2 मार्काला वगैरे आला तर, 3 आणि 5 मार्कांना वगैरे आला, बेसिकली त्याच्यातल्या प्रत्येक सेपरेट ह्याच्यावरती तुम्हाला सेपरेट नोट येते. पण समजा तुम्हाला 2 मार्कांसाठी वगैरे आला तर मग हे एवढंच लिहायचं, त्याच्यात बाकी डिटेल सांगायची काही गरज येत नाही. सो मी तुम्हाला प्रश्न पण सांगितले. आज काय काय बघितलं आपण? सगळ्यात आधी सेंट्रल डोग्माची तुम्हाला मी इंट्रोडक्शन सांगितली, DNA कशा पद्धतीने स्वतःच्या कॉपी तयार करतो, mRNA कसा तयार होतो वगैरे हे तुम्हाला मी सांगितलं. सायंटिस्ट आणि त्यांचे इम्पॉर्टंट जे डिस्कवरीज होत्या त्या आपण डिस्कस केल्या. सेंट्रल डोग्माची एक ओव्हरऑल आयडिया, स्टेप्स काय असतात हे बघितलं. आता त्याच्या ज्या डिटेल स्टेप्स आहेत, ट्रान्स्क्रिप्शन कसं असतं, ट्रान्सलेशन कसं असतं वगैरे, तो आपण पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आता थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.